अकोल्याच्या हरिहर पेठ भागात 2 गटात राडा, तुफान दगडफेकीत अनेक नागरिक जखमी, काही वाहनांची जाळपोळ, घटनास्थळी तणावाचं वातावरण। राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची शक्यता, महायुतीतून अजित पवार आऊट की राज ठाकरे इन होणार अशी चर्चा, मोठ्या राजकीय घडामोडींचे शिंदेंची शिवसेना आणि राज ठाकरेंचे संकेत। 13 ऑक्टोबरला गोरेगावमध्ये मनसेचा मेळावा, विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार। दिल्लीत अमित शहांसोबत शिंदेंची जागा वाटपावर चर्चा, विद्यमान आमदार असलेल्या जागांची अदलाबदल करणार नाही, शिवसेनेची ठाम भूमिका, तर 90 जागांची मागणी, भाजपचा मात्र नकार। मविया आणि महायुतीच्या कामांची तुलना करा, दूध का दूध पाणी का पाणी होईल, मुख्यमंत्र्यांचं चॅलेंज, तर समोरासमोर चर्चा करायला आम्ही तयार, आदित्य ठाकरेंनी चॅलेंज स्वीकारलं। सुप्रिया सुळेंना खासदार बनवण्यात अदृश्य सहभाग, हर्षवर्धन पाटलांचा इंदापुरात गौप्यस्फोट, शरद पवारांकडून पाटलांची उमेदवारी घोषित। नाशिकच्या दिंडोरीत पिता विरुद्ध पुत्र लढाई होण्याची शक्यता, नरहरी झिरवाळ यांचे सुपुत्र गोकुळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यास इच्छुक, मी त्याचा बाप, नरहरी झिरवाळ यांची प्रतिक्रिया। सांगलीत तासगावमध्ये आजी माजी खासदार भिडले, तासगाव नगरपालिकेच्या नूतन इमारत उद्घाटनाप्रसंगी जोरदार खडाजंगी, संजय काका पाटलांचे कार्यकर्ते विशाल पाटलांच्या अंगावर धावले। विक्टर अँब्रोस आणि गॅरी रुकून यांना वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार घोषित, सूक्ष्म आरएनएचा शोध आणि पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल जीन रेग्युलेशन मधील संशोधनासाठी महत्त्वाचं योगदान।